नमस्कार, आपल्या सगळ्यांचं हॉट सेट या विशेष कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत। आज आपण संवाद साधणार आहोत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्यासोबत। शिवसेनेची चालती बोलती डायरी असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही, असे मनोहर जोशी सर शिवसेनेच्या स्थापनेपासूनचा आजपर्यंतचा इतिहास, वाटचाल त्यांना सगळीच माहिती आणि त्यांच्यावर किंबहुना त्यांनी PhD सुद्धा केली आहे। जोशी सर, स्वागत आहे। नमस्कार। नमस्कार। एकूणच लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। नरेंद्र मोदींची लाट, भयानक अँटी इन्कम्बन्सी, माहिती झाली आहे, 5 पांडव एकत्र आले आहेत। कशा पद्धतीने आपण या लोकसभा निवडणुकांकडे बघता? लोकसभा निवडणुका ही मला काही नवीन गोष्ट नाही। मी स्वतः अनेकदा निवडणुकांना उभा राहिलो, पण त्या सगळ्यामध्ये लोकसभेची निवडणूक ही सर्वात मोठी निवडणूक असते आणि त्यामुळे या निवडणुकांकडे सगळ्या देशाचं लक्ष असतं। यावेळच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की विरोधी पक्षांनी त्यांचा उमेदवार सर्वात आधी जाहीर केला आहे आणि गुजरातचे मुख्यमंत्री असणारे श्रीयुत मोदी हे स्वतः निवडणुकीसाठी उभे आहेत, हे वैशिष्ट्य आहे। एक गोष्ट आपल्याला सांगतो की उमेदवार अगोदर जाहीर करणं हे नेहमीच ॲडव्हान्टेजेस राहतं। बरोबर। याचं कारण त्यामुळे प्रचाराला वेळ जास्त मिळतो। बरोबर। आणि मोदींसारखा कसदार उमेदवार असेल, हा उमेदवार इतरांपेक्षा जास्त चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो। त्यामुळे ही निवडणूकसुद्धा इंटरेस्टिंग झाली असं मी म्हणेन। पण एक गोष्ट खरी की प्रत्येक निवडणुकीतच काहीतरी नवीन वैशिष्ट्य असतं आणि जे नवीन वैशिष्ट्य असते त्याच्यावर बोलणं, लिहिणं, रेकॉर्डिंग करणं या सगळ्या गोष्टी नेहमी चालू राहतात। हां, पण सर 99 पासून आज 2014 पर्यंत गेल्या 15 वर्षाचा महाराष्ट्रातला जर आघाडी सरकारचा कारभार बघितला तर सर्वाधिक घोटाळे गेल्या 5 वर्षांमध्ये समोर आले। मग सिंचन घोटाळा असेल, आदर्शमुळं ज्यांना राजीनामा द्यावा लागला ते अशोक चव्हाण, किंवा काँग्रेसने त्यांना उमेदवारी सुद्धा दिली आहे। कुठेतरी या सगळ्याचा फायदा महाराष्ट्रामध्ये महायुतीला अधिक होईल, अधिक चांगलं यश महायुतीला मिळेल। मी या घोटाळ्यांचा सुद्धा काहीसा अभ्यास केला आणि मी आपल्या मुद्दाम सांगेन की आपल्या देशामध्ये प्रत्येक निवडणुकीत अशा प्रकारचे घोटाळे असतातच, परंतु याचा अर्थ त्या घोटाळ्यांना मी ॲप्रिशिएट करतोय असं नाही। फक्त हे नवीन आहे का, तर नवीन नाही। मुळामध्ये माणूस जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे घोटाळे होत राहणार। घोटाळे करणाऱ्यांना काही प्रसंगी शिक्षा होणार, पण एक गोष्ट खचित की ही गोष्ट देशाला भूषणावह नाही। जो माणूस सामाजिक कार्यकर्ता म्हणून येतो त्याने निवडून आल्यानंतर असे काही प्रकार करावेत ही शर्मेची गोष्ट आहे असं मी म्हणेन। पहिली लढाई झाली ती स्वातंत्र्यासाठी, आत्ताची लढाई आहे ही सुराज्यासाठी। आणि म्हणून उमेदवार कोण असावा कोण नसावा या बाबतीत अजूनही विचार करायला संधी आहे असं माझं प्रामाणिक मत आहे। शिवसेनेचा एकूण प्रवास आपल्याला सगळ्याच माहिती आहे। बाळासाहेबांची जी शिवसेना होती, आक्रमक शिवसेना, उद्धवजींचं नेतृत्व आल्यापासून ती कुठेतरी एक मवाळ शिवसेना झाली आहे असं नाही वाटत? काय नाही, वर्तमानपत्रांनी किंवा इतर प्रसारमाध्यमांनी पसरवलेली ती एक बातमी आहे। जरूर असेल त्यावेळी माननीय उद्धवजी ठाकरे सुद्धा आक्रमक होतात, परंतु त्यांचे आक्रमक होण्याचे प्रसंग थोडे असतात, क्वचित असतात आणि याचं कारण आवश्यक असेल तरच आक्रमक व्हायचं असं त्यांचं धोरण आहे। बाकी त्यात काही विशेष दम नाही। महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपा युतीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आली, नंतर राजू शेट्टींची शेतकरी संघटना, जानकरांचा रासप पक्षाला, एवढे सगळे 5 पांडवांची मोठ जरी बांधली असली तरी महायुतीची ताकद म्हणून खरोखर वाढली का? कारण थोडेसे अजून मतभेद मनभेद सारखे जाणवतात, बाहेर येत असतात। हे चालणारच। एका घरात जिथे 4 मतं असतात, 4 दिशा असतात, त्याचप्रमाणे राजकारणामध्ये सुद्धा
वेगवेगळ्या गोष्टी लोकांना वाटत असतात. त्यामुळे असं कोणी थोडं चर्चा केली, मतभेद प्रदर्शित केले म्हणजे मोठं संकट झालं असं काही मी मानत नाही. फक्त हे संकट टोकाला जाणार नाही याची खबरदारी सर्वांनी घ्यावी एवढीच माझी अपेक्षा आहे. कितपत महायुतीची ताकद वाढली असं तुम्हाला वाटतं या सगळ्या 5 पांडवांच्या एकत्र येण्यामुळे? खरं म्हणजे आता कोणत्याही राजकीय पक्षाचं म्हणून मी सांगणार नाही, परंतु एक गोष्ट खचित सांगेन की या निवडणुकीबद्दल फार मोठी उत्कंठा लोकांच्या मनात आहे. कित्येक जण छापतायत, आम्ही वाचतो आहोत, आणि त्यांचं म्हणणं असं आहे की लोकांना आता बदल पाहिजे. आणि बदल का पाहिजे तर स्वातंत्र्य मिळवून 60 पेक्षा जास्त वर्ष झाली तरी अजूनही सर्वसामान्य माणसांना पुरेसं अन्न मिळत नाही, वस्त्र मिळत नाही, निवारा मिळत नाही, आणि म्हणून लोकांची अशी अपेक्षा आहे. ही निवडणूक अपेक्षांची आहे, आणि या निवडणुकीला उभं राहणाऱ्या उमेदवारांकडून सुद्धा जनतेच्या अपेक्षा यात राहणार आहेत की स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी जी आश्वासनं दिली ती पुरी करा. मोठमोठी आश्वासनं जरी मागे राहिली तरी चालेल, पण छोट्या छोट्या गोष्टी तरी करा. उदाहरणार्थ अत्यावश्यक अशा प्रकारच्या ज्या वस्तू असतात त्या स्वस्तात मिळाव्यात, केव्हाही उपलब्ध असाव्यात, अशी अपेक्षा केली तर की फार मोठी अपेक्षा आहे असं मला वाटत नाही. पण याला जबाबदार असणारी सूत्रधार काँग्रेस पार्टी ही अनेक वर्ष सत्तेवर राहिली. महात्मा गांधींच्या आणि नेहरूंच्या नावाचा उच्चार करून निवडून आले. काही जणांनी त्या पलीकडे जाऊन आमचं सरकार आलं तर आम्ही असं करू तसं करू अशी अनेक प्रकारची आश्वासनं देऊन निवडून आले. परंतु प्रत्यक्ष सरकारमध्ये आल्यानंतर समाजाबद्दल आत्मीयता बाळगणारे लोक फार थोडे आहेत, आणि हीच खरी या देशाची उणीव आहे. सर, आपण महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी सातत्याने फिरता, राज्यभर दौरे आपले होतात, किंबहुना देशभर सुद्धा अनेक राज्यांमध्ये आपण जाता गेलात. या निवडणुकीची गेल्या अनेक निवडणुका आपण अनुभवल्या आहेत. या निवडणुकांची वेगळे संदर्भ आणि वेगळे वैशिष्ट्य काय सांगाल आपण? एक म्हणजे मोदींचं नाव जाहीर करून भारतीय जनता पार्टीनं बाजी मारली असं माझं स्पष्ट मत आहे. आणि ते अर्थात त्याचं श्रेय केवळ भारतीय जनता पार्टीने त्यांच्याबरोबर असणाऱ्या सहप्रवाशांना सुद्धा बरोबर त्याचं श्रेय आहे. लोकांना बरं वाटतं, आपल्याला कोण पंतप्रधान मिळणार आहे त्यांच्या समोर ठेवणं आवश्यक असतं. मग या पंतप्रधानाला देशाची किती माहिती आहे, हा माणूस अनुभवी आहे का, हा माणूस देशाची धुरा आपल्या हातात घेऊ शकतो का, त्याचा पक्ष हा काही तत्वांशी बांधलेला आहे किंवा नाही, हे सर्व निकष लावल्यानंतर मोदींच्या नावाबद्दल कोणतंही दुमत होण्याचं कारण नाही. आणि आज निवडणुका अक्षरशः 4-8 दिवसावर आल्यावर सुद्धा काँग्रेस पक्ष त्यांचा उमेदवार जाहीर करू शकले नाही. बरोबर. जी एक आणखीन तिसरी आघाडी झाली, बरोबर, त्यांनाही पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करता आला नाही. आप आदमी पार्टी पण आहे. सगळे आप पार्टी जी एका नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जिंकली होती, दिल्ली विधानसभेच्या, विधानसभेच्या, ती सुद्धा आज आहे. परंतु यापैकी कोणत्याही पक्षाला हमखास अमुक माणूस हा पंतप्रधान असं सांगता आलं नाही जे भारतीय जनता पार्टीनं जाहीर केलेलं आहे. आणि म्हणून या निवडणुकीचं हेच वैशिष्ट्य आहे असं म्हणाल तरी चालेल. आणि श्री मोदी भारतीय जनता पार्टीचे आहेत म्हणून आपण मोदींचं नाव घेतो. पण आपल्याला माझं स्पष्ट मत सांगतो, कारण मी मोदींना अनेक वर्ष ओळखतो. बरोबर. की हा मनुष्य स्ट्रेट फॉरवर्ड आहे, डावपेच न खेळणारा आहे. निवडून येणं हेच ध्येय असणाऱ्या कितीतरी लोकांपेक्षा चांगला मनुष्य आज देशाला एक वेगळ्या भूमिकेमध्ये मिळतोय, आणि त्यामुळे लोक त्यांना स्वीकारतील असं मला वाटतं. भाजपनं प्रधानमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करून सर्वात आधी बाजी मारली, आणि त्या तुलनेत काँग्रेस असो तिसरी आघाडी कोणालाही प्रधानमंत्रीपदाचा उमेदवार त्या ठिकाणी जाहीर करता आला नाही. आणि हीच
या 16व्या लोकसभा निवडणुकीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे असं म्हणतात मनोहर जोशी सर. त्यांच्याशी असा संवाद आपण सुरू ठेवणार आहोत. तत्पूर्वी घेतो एक छोटीशी विश्रांती. दोघांच्याही विचारधारा मनसे आणि शिवसेना या सारख्या असताना निवडणुकांमध्ये ते वेगवेगळे उभे का राहतात हा प्रश्न अनेकांनी निर्माण केलेला प्रश्न आहे.